प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं जे मत आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते अधोरेखित केलेलं आहे. काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू. पण मुंबईच्या या मुद्द्यावरती काँग्रेसला सोबत घेऊन या सगळ्यावरती एकमत का नाही झालं? प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत हा काँग्रेसचा प्रश्न आहे. एकमत का झालं नाही? आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो. काँग्रेसला ज्या जागा हव्यात, जे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं. स्वतः राज ठाकरे यांची सुद्धा तीच भूमिका होती, सगळ्यांनी एकत्र राहावं. पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे. रावसाहेबमध्ये आज दोन्ही पवार बंधू आहे, पवार कुटुंब आहे, एकत्र येत आहेत. एआयच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी तिथे उपस्थित राहणार. मग त्याच्यावरती तुम्ही शब्द जपून वापरा. शिवाय हा शब्द चुकीचा आहे. आम्ही आमची भूमिका मांडतो. मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. आणि ही लढाई जी मुंबईची आहे, ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो आहे. हां, ते उद्योगपती आहेत, अनेक उद्योगपती आहेत, पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठला इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही इतक्या वर्षामध्ये. टाटा, बिर्ला, अंबानी, अनेक उद्योगपती मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले. पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे. हा त्यांचा प्रश्न आहे. शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब, ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील, तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. चलिए, या सगळ्या भूमिकेमुळे कुठेतरी या भूमिकांमुळे इंडिया आघाडी जी तुमची आहे त्यामध्ये कुठेतरी मतमतांतर आहेत असं दिसतं सातत्यानं. त्याच गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य आज पुन्हा एकदा रोहित पवारांकडनं केलं जातं. रोहित पवारांना प्रश्न विचारा. हा तुमचं मित्रपक्ष पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे. आता खरं खोटं ते सांगतील. बोलिये क्या है.